शूटिंग करतोय मी. हे आहे ते फोटो. यांचे स्वागत विद्यालयाचे चेअरमन माननीय श्री भाऊसाहेब भोजराजी कुंशी यांनी करावे अशी मी भाऊंना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री किरणकुमार कवाडे साहेब यांचे स्वागत शाळेचे चेअरमन माननीय श्री भोजराजी कुंशी भाऊंनी करावे अशी मी विनंती करते. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय श्री दादासाहेब मिलिंदजी देशमुख यांचे स्वागत विद्यालयाचे चेअरमन भोजराजी कुंशी भाऊंनी करावे ही विनंती. सिनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन व सन्माननीय संचालक माननीय श्री भाऊसाहेब सुरेशजी रामचंद्र स्वार यांचे स्वागत शाळेचे चेअरमन माननीय श्री भोजराजी कुंशी भाऊंनी करावे अशी विनंती करते. सन्माननीय संचालक माननीय श्री भाऊसाहेब श्यामलाल कुमावत यांचे स्वागत भाऊंनी करावे ही विनंती. एसबी सराफ विद्यालयाचे चेअरमन सन्माननीय संचालक माननीय श्री भाऊसाहेब निलेशजी नंदलाल छोरिया यांचे स्वागत भाऊंनी करावे ही विनंती. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक माननीय श्री योगेश भाऊ हिरामन करंकाळ यांचे स्वागत भाऊंनी करावे ही विनंती. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक माननीय श्री दादासाहेब रवींद्र कनकसिंग राजपूत यांचेही स्वागत भाऊंनी करावे ही विनंती. यानंतर नानाभाऊ कुमावत यांचेही स्वागत भाऊंनी करावे. यानंतर SCR कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक माननीय श्री भाऊसाहेब भोजराजी कुंशी यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमल सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक कर्मचारी प्रतिनिधी माननीय श्री डॉक्टर अजय काटे सरांचे स्वागत माननीय श्री प्रमोद दायमल सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. एसबी सराफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती
शबनम शेख मॅडम यांचे स्वागत आमच्या शाळेच्या शिक्षिका मोराणकर मॅडम यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. एबी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना नारायण इंगळे मॅडम यांचे SCR कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रमोद दायमा सरांचे स्वागत शाळेतील शिक्षक श्री योगेश कोठावदे सर यांनी करावे अशी विनंती. आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री किरण कुमार कवाडी साहेब यांचा परिचय श्रीमती स्मिता चित्ते मॅडम यांनी करून द्यावा ही विनंती. पोलीस निरीक्षक चाळीसगाव पोलीस स्टेशन माननीय श्री किरणकुमार कबाडे साहेब आपल्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे इन्स्पेक्टर म्हणून त्यांचे शिक्षण इन्स्पेक्टर आहेत. त्यांचे शिक्षण MCOM MPA असे झालेले आहे. साहेबांच्या पोस्टिंग महाराष्ट्रात नाशिक, गोंदिया, नालासोपारा, पालघर, भिवंडी, नागपूर अशा विविध ठिकाणी झालेल्या आहेत. साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास करून यशस्वीपणे शोध पूर्ण करून गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे. त्यांनी 12पेक्षा जास्त पोलीस एन्काउंटरमध्ये सहभाग घेतला असून 16 कुख्यात गुंडांचं एन्काउंटर केलेलं आहे. साहेबांच्या या साहसी व धाडसी कार्यामुळे त्यांना सर्वोत्तम तपासणी अधिकारी, शिवगौरव पुरस्कार अशा विविध 375हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साहेबांनी 40 गावात आल्यापासून विविध सामाजिक कार्यात सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाचा चांगलाच परिचय करून दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व शाळांमधील शालेय मुलींना गुड टच, बॅड टच विषयी मार्गदर्शन तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर याबाबत जाणीव ट्रस्टच्या माध्यमातून व्याख्यान घेण्यात आले. पोलीस रेसिंग डे निमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, शस्त्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रम साहेबांनी घेतले आहेत. असे अतिशय हुशार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे, कार्यकुशल, टेक्नॉलॉजीचा प्रभावी उपयोग पोलीस प्रशासनात करणारे आदरणीय कबाडी साहेब आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या हातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार आहोत आणि ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. तरी जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून आणि कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रमोद दायमा सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. आजच्या या वार्षिक पारितोषिक समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित पालक बंधू भगिनी, माझे विद्यार्थी मित्र आणि शिस्तप्रिय शिक्षकांचे मी पुनश्च एकदा या कार्यक्रमात शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती चंपाबाई रामनाथ कळंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वती आंबे प्री प्रायमरी स्कूल या विभागातील आपण बक्षीस वितरणासाठी आलेले जमलो आहोत. आपल्या शाळेतून वर्गातून प्रथम आलेल्या सर्व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना आपण आज इथे त्यांचा गौरव करणार आहोत. त्यासोबतच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय ग्रीटिंग स्पर्धा तसेच शासकीय परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आज गौरव व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालकांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या शाळेत कळंत्री टॅलेंटच्या एक्झाम ही स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिलीपासून राबवत असतो. या परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच शाळेत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. विविध जयंती पुण्यतिथी निमित्त आपण विविध उपक्रम घेतो, स्पर्धा घेतो. या सर्व स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. या क्रीडा स्पर्धा व इतर शालेय स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना हा आजचा मुख्य बक्षीस वितरणाचा समारंभ झाल्यानंतर त्यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी तसेच पुढील जीवनात त्यांनी यशस्वी होऊन शाळेचे व पालकांचे नाव मोठे करावे या उद्देशाने
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या समारंभाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व घडावं अशी प्रेरणा त्यांना मिळावी म्हणून मान्यवरांनी आज आपल्याला इथं वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. ज्या विद्यार्थ्यांना आज ते बक्षीस मिळणार आहे त्यांना तर आनंद असेलच, पण ज्या विद्यार्थ्यांना आज बक्षीस मिळणार नाही त्यांनी नाराज न होता पुढील वर्षी ध्येय प्राप्तीचे लक्ष ठेवावे. या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी यामिनी भोसले हिने आपले मनोगत व्यक्त केले. महाराजांना माझा मानाचा मुद्दा. आजच्या बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक डायमंड सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित पालक, माता पिता व प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी इयत्ता 2री ते 8वी कळंत्री विद्यालयात शिकले. शिकत असताना माझ्यावर या शाळेने खूप चांगले संस्कार रोवले. मी विविध उपक्रमांचा अनुभव घेतला. शाळेत विशेषतः PTSC परीक्षेचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोग होतो. शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. एक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसऱ्या वर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या कला जीवनाला वाव मिळतो. शाळेत दरवर्षी सायन्स क्विज ही स्पर्धा घेतली जाते. आपल्या देशाला सुरक्षित ठेवतात अशा वीर जवानांना एक खास मायेचा या राज्यस्तरीय ग्रीटिंग्स कार्ड स्पर्धेत दरवर्षी सहभाग नोंदविला जातो व दरवर्षी विद्यार्थ्यांना यश मिळत असते. शाळेत शिक्षक अगदी आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात. बालवर्गापासून ते इयत्ता 9वीच्या वर्गापर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांचे अगदी काटेकोरपणे लक्ष असते. शाळेत खेड्यातून येणारे विद्यार्थी खूप आहेत. शाळा सुटल्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे कॉलेज पॉइंटला थांबतात. शाळा सुटल्यानंतर शिक्षक घरी जात असताना कोणत्या विद्यार्थ्याला बस उपलब्ध नाही हे बघितले जाते. कोणत्या विद्यार्थ्याकडे भाड्याला पैसे नसतील तर ते पैसे शिक्षकच देतात व गाडीचा नंबर, ड्रायव्हरचा फोटो हा विद्यार्थ्याच्या पालकाला पाठवला जातो. शाळा व शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी देखील विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करतात. आमच्या शाळेचे कर्मचारी श्री गुलाबभाऊ चौधरी हे देखील विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांना स्वखर्चाने वाहन व्यवस्था उपलब्ध करून देतात. मी आज दुसऱ्या शाळेत शिक्षण घेत असून देखील माझ्या आदर्श शिक्षिका या श्रीमती दीपाली पाटील मॅडम या मला आज देखील मार्गदर्शन करतात. माझे फोनवर विचारपूस करतात. अभ्यास करते का? तुला काही अडचण असल्यास निसंकोचपणे मला विचार, मी तुला योग्य तेच मार्गदर्शन करेन. माझ्या आई वडिलांनंतर मला माझ्या आदर्श शिक्षिका या कळंत्री विद्यालयाच्या श्रीमती दीपाली पाटील मॅडम या आहेत. मी आज येथे बोलण्यायोग्य झाले ते म्हणजे माझ्या या 6 वर्षाच्या शिक्षणात मला शाळेचे मुख्याध्यापक डायमंड सर, राठोड सर, गुंजार सर, आंबले सर, विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षिका आदरणीय श्रीमती दीपाली पाटील मॅडम, गरुड मॅडम, पवार मॅडम, मनीषा पाटील मॅडम, मोरांकर मॅडम, चित्ते मॅडम या सर्व शिक्षकांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार रोवले म्हणून मी आज येथे बोलण्यायोग्य झाले. मला आयोजकांनी आज इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी आयोजकांचे व शाळेचे मी आभार मानते व थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसतं येणं नसतं, लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री कवाडे साहेब. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री किरणकुमार कवाडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पालक, शिक्षक, कर्मचारी, शिक्षक आणि हा कार्यक्रम आयोजन करणारे सर्व आयोजक यांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये बक्षीस समारंभ हा एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम असतो. जर आपल्याला बक्षीस मिळत असेल तर आपल्याला उत्सुकता लागून राहिलेली असेल की मला आज बक्षीस घ्यायचंय. तर ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांना बक्षीस नाही मिळालं त्यांना मी असं सांगेन की त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा तयारीला लागायचं. त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आज
मग दरवेळेला शाळेमध्ये जाऊन काय बोलायचं हा एक नेहमी प्रश्न असतो. तर मला थोडीशी तयारी करून यावी लागते. एका गावामध्ये एक माणूस असतो, तो दररोज सकाळी उठला का डोंगरावर चालायला जातो. त्याचं गाव जे सर्व डोंगर रांगाने वेढलेलं होतं आणि तो रोज उठला का सकाळी त्या डोंगराच्या टॉपला जायचा आणि खाली घ्यायचा. एक दिवस त्याचा छोटा मुलगा त्याच्या मागे लागतो की बाबा मला पण यायचंय. तो म्हणतो अरे खूप अवघड वाट आहे, तू नको, छोटी वाट आहे. तो म्हणतो नाही मला यायचंच. आणि मग तो बाबांबरोबर निघतो. बाबा त्याचे हात पकडतात, हा बाबांचा हात घट्ट पकडतो आणि ते वर चालत चालत जात असताना रस्त्याने खूप मोठा दगड असतो. बाबांना रोज माहीत असल्यामुळे ते तो दगड क्रॉस करून जातात. पण या विद्यार्थ्याच्या ह्या मुलाच्या पायाला तो दगड जोरात लागतो आणि तो एकदम जोरात ओढतो, आई ग. तर त्या डोंगरामधून आवाज येतो, आई ग आई ग आई ग. तर त्याला वाटतं हे कोण माझी मस्करी करतंय. तो मग जोरात होतो, मी तुला सोडणार नाही. त्या डोंगरामधून आवाज येतो, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. आणि मग तो आणखी घाबरून जातो, वडिलांचा हात आणखी घट्ट पकडतो. मग ते टॉपला गेल्यानंतर वडिलांच्या लक्षात येते की हा घाबरलेला आहे. ते म्हणतात बेटा काय झालं. नाही कोणतरी माझी मस्करी करते, म्हणजे मला हे करतंय आणि मला सोडणार नाही बोलतो. तसं नाही, आता मग मी बघतो बोलतो. मग ते बाबा जोरात होतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तिकडनं आवाज येतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते बोलतात तू खूप चांगला मुलगा आहेस. तिकडनं आवाज येतो, तू खूप चांगला मुलगा आहेस, तू खूप चांगला मुलगा आहेस, तू खूप चांगला मुलगा आहेस. तर मग ते ज्यावेळी बाबा त्याला बोलतात की हे जे आहे आपण जसं आपण विचार करू, आपण विचार जसे युनिव्हर्समध्ये सोडू तसे विचार आपल्याला परत येत असतात. त्यामुळं आपण नेहमी चांगले विचार करायचे. आपण जे विचार करू तेच विचार आपल्याला परत येत असताना पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात किंवा एक म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे जे काही गोष्ट आहे ती तुम्ही जो विचार कराल तोच तुम्हाला परत मिळत असतो. त्यामुळे जे अपयशी झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी विचार करायचा की पुढच्या वर्षी मी हे बक्षीस मिळविलच. जीवनामध्ये तुम्हाला जर काही महत्त्वाचं मोठं व्हायचं असेल तर तुम्ही ध्येय ठेवलं पाहिजे की मला काय बनायचं. आणि ज्यांच्याकडे ध्येय ती ध्येयवेळी माणसं इतिहास घडवू शकतात. आपण सर्व इतिहासामध्ये बघितलेलं आहे ज्यांनी ज्यांनी ध्येय घेतलेले. स्वराज्याचं छोटं ध्येय घेऊन शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. आज त्यांचा 28 वर्षाच्या जीवन कालावधी म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते वयाच्या 50 वर्ष ते जगले. परंतु त्यांना आजही लोक लक्षात ठेवतात, आजही लोक त्यांची पूजा करतात. कारण त्यांनी एक ध्येयवाद घेऊन स्वराज्याची संकल्पना मांडली आणि स्वराज्य घडवून दाखवले. तसं आपल्या डोक्यात आपण जे काही विचार घेऊ, आपण जे काही ध्येय करू, कुठलंही ध्येय करा तुम्ही किंवा कुठलंही तुम्ही काम करा. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी सचिन तेंडुलकर व्हावं, पण आपण ज्या पण क्षेत्रात काम करू ते क्षेत्र आपण किती प्रामाणिकपणे काम करतोय किंवा किती आपण चांगल्या पद्धतीने हे करतोय. आता मी एका विद्यार्थ्यांचं भाषण ऐकलं, तिच्या वर्ग शिक्षकांबद्दल तिथे सांगितलं की तिच्या मनावर त्यांचं हे कोरलं गेलेलं आहे की त्यांनी तिच्या घडवण्यामध्ये त्यांनी जो काही हातभार लावला असेल तर त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. तसं तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात असाल, तुम्ही जर पोलीस असाल तर तुम्ही चांगला कायदा सुव्यवस्था करा. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना घडवा. तर तुम्ही जे काही तुम्ही ध्येय धराल ह्या वयामध्ये ते तुमचं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की मला हे बनायचं किंवा मी असं करेन. बऱ्याच वेळा ह्या वयात काय कसं असं दरवर्षी ध्येय बदलत जातात. ह्या वर्षी मला वाटत असं मी डॉक्टर बनेल, पुढच्या वर्षी वाटतं की नाही डॉक्टर कष्ट करावे लागतात. पुढच्या वर्षी मी विचार बदलतो की नाही मला आता शिक्षक बनायचे. त्यानंतर त्याला लक्षात आलं आता शिक्षक नको बनायला, आपण ड्रायव्हर बनवूया. तर अशी ध्येय चेंजिंग होत राहतात. पण तुम्ही एक ध्येय जर ठेवलं तर त्या ध्येयाचा तुम्ही पाठलाग केला पाहिजे, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे समजा जर तुम्ही MPSC केली किंवा UPSC केली, एक जागा असेल तरी ती माझीच असेल असं तुम्ही आत्मविश्वास ठेवला पाहिजे आणि तेच लोक यशस्वी होतात. तुम्ही जर स्पर्धा परीक्षामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांनीच त्या नंबर मारलेला आहे. शहरातली मुलं कुठे तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही. दुसरी गोष्ट आहे तुमची संगत. तर मॅन नोज बाय हिज कंपनी, तुमची संगत कोण आहे त्याच्यावर तुम्ही ठरवता. तुम्ही चांगल्या मुलांच्या संगतीत राहणार तुम्ही चांगले बनाल. पण जर तुमच्याकडे संगतीला एक माणूस जरी तुमचा वाईट असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या रस्त्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आपली संगत आपण ओळखली पाहिजे, आपण कोणाबरोबर आपला वेळ घालवतोय. तिसरी गोष्ट आपली शारीरिक क्षमता. आपण हे जे दिवस तुमचे जास्तीत जास्त खेळण्याचे किंवा तुमची फिजिकल फिटनेस वाढवण्याचे दिवस आहे. लोकमान्य टिळकांनी 10वीला गॅप घेतला होता केवळ त्यांच्या
बॉडी कमवण्यासाठी त्यांनी 1 वर्ष वाया घालवलं, वाया नाही म्हणता येणार, पण 1 वर्ष केवळ त्यांनी बॉडी कमवण्यासाठी दिलं होतं. तर अशा पद्धतीने तुमचं शरीर चांगलं असेल, तुम्ही चांगले खेळाडू असाल तर तुमचं डोकं पण चांगलं चालतं, तुमचं माइंड चांगलं चालतं. आणि एक स्पोर्ट्समनचं जे माइंड आहे ते नेहमी चांगला विचार करतात, त्याच्या ह्याच्यात गुन्हेगारीचे विचार कधीच येणार नाही. त्यामुळं पुढे जाऊन पोलीस दलाला त्याचा फायदा होतो. जेवढे चांगले विद्यार्थी एखादी संस्था घडेल तर त्याचा फायदा पोलीस दलाला होतो. आणि पोलीस दल नेहमी कायदा मानणाऱ्या लोकांचा आम्ही आदर करतो. जे कायदा मानत नाही त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासारखंच वागतो. तर त्यामुळं तुम्ही ठरवायचं आपल्याला काय व्हायचं ते, आपल्या आईवडील काय करतात, आपण किती त्यांच्या कष्टाला उतरतो. म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की तुमच्या आईवडील तुमच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करत असतात, तर त्यांच्याकडे तुम्ही लक्षात द्या. तुम्ही घरी गेल्यानंतर रोज आईवडिलांच्या पाया पडा, बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तर त्यांना पण वाटलं अरे माझी मुलगी आज आली, मला तिने आज पाया पडली, किंवा माझा मुलगा आला त्याने मला आज हे केलं, तर त्यांना खूप आनंद होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आणखीन मोठे व्हाल. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या ह्या शालेय जीवनाच्या ज्या घडामोडी आहेत त्या तुमच्या जीवनभर तुम्हाला कामाला येत असतं. मी देखील शिक्षण ज्यावेळेस माझं घेतलं त्यावेळी मी माझगावला मुंबईला म्युन्सिपल स्कूलमध्ये मी 1 ते 7वी शिकलो. आणि 8वी ते माझे मुक्काम जुन्नरसारख्या ठिकाणी झालं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आमच्या घरी लाईट देखील नव्हती, कंदिलाच्या उजेडात आम्ही अभ्यास करायचो. आता ती परिस्थिती राहिली नाही. आता आपले जमाना खूप बदललेला आहे. आता तुम्हाला मोबाईल मिळालेला आहे. तो मोबाईल तुम्हाला कशासाठी मिळालेला आहे, कशासाठी त्याचा वापर केला पाहिजे हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. मोबाईलमधला गुगल सर्च करून तुम्ही अभ्यासक्रमचा सर्च केला पाहिजे. नवीन नवीन काही स्टोरीज आहेत किंवा आपल्याला ज्या गोष्टीत आपल्याला करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय नवीन बघता येईल ते बघितलं पाहिजे. तुम्ही जर रील्स बनवण्यामध्ये जर वेळ घालवला तर तुम्ही रील स्टारच बनणार, रिअल स्टार बनणार नाही तुम्ही. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला रील स्टार बनायचं आहे की रिअल स्टार बनायचं आहे. बरोबर आहे की नाही? समजतं मी काय बोलतो ते? तिकडं मुलींना समजलं तिकडं. तर अशा रीतीने मला या संस्थेने इथे बोलवलं आणि 2 शब्द तुमच्याशी बोलायची मला संवाद साधायचा संधी दिली. त्याबद्दल मी संस्थेला खूप खूप आभारी आहे. आणि आपण देखील मी जे काय 2 शब्द बोललो त्याचा तुम्ही बारकाईने विचार करायचा, कारण तुम्ही जे आहे तुम्ही पुढची पिढी आहे. तुम्ही ह्या देशाचे भावी नागरिक आहात. तुम्ही लहानपणापासून तुमच्या वडिलांना पण सांगितलं पाहिजे बाबा हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवू नका किंवा कारबेट लावल्याशिवाय बाहेर पडू नका. तुम्ही हे सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस एखादा मुलगा आपल्या वडिलांना सांगतो किंवा आईला सांगतो त्याला ते खूप चांगलं वाटत असतं. तुम्ही जर तुमच्या वडिलांना सांगितलं बाबा हेल्मेट घातल्याशिवाय जाऊ नका, त्यांना मला कसं वाटेल. आणि हेल्मेट यासाठी आवश्यक असतं की बाहेर जाऊन कुठला अपघात झाला तर कमीत कमी तुमचं डोकं चांगलं राहतं आणि आपला जास्तीत जास्त जे प्राणांतिक अपघात झालेले आहेत तर ते हेड इंजुरीमध्येच झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हा जरी संदेश तुमच्या घरी दिला आणि तुम्ही मोबाईलचा चांगला वापर केला, तुमचं ध्येय चांगलं ठेवलं, तुमची संगत चांगली ठेवली तर तुम्ही एक आदर्श नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही. बस एवढंच मी सांगतो. आपल्याला सगळ्यांना बक्षीस घेण्याची घाई झालेली असेल त्या ज्या बक्षीस मिळणाऱ्या लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि न मिळणाऱ्यांसाठी पुढच्या वर्षी त्यांनी परत प्रयत्न करावेत आणि परत संधी मिळाली तर मी येईल तुमचं इथे कौतुक करायला. धन्यवाद. सर्वांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हानात्मक एक मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर धीरज पटेलच्या मुख्याध्यापिका नानकर मॅडम यांचा सत्कार दीपाली पटेल मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. आज आपल्या या सभागृहामध्ये चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित सभागृहात चंपाबाई कळंत्री प्राथमिक विद्यालय व सरस्वतीबाई आवटे बालक मंदिर व माध्यमिक विद्यालय या तिघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय कबाडी साहेब आपल्या चाळीसगाव शहराचे
पोलीस निरीक्षक तसंच व्यासपीठावर असलेले या संस्थेने चालवलेल्या कवंत्री विद्यालयाचे चेअरमन बोधराज शेटकुंसी, सिनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश भाऊसवार, SB सराफ इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचे चेअरमन निलेशजी छोरिया, रवींद्रजी पाटील, आपल्या या महाविद्यालयाचे उपप्राचार्य काटे सर, आमचे ज्येष्ठ सहकारी आबासाहेब मोरा अमोदकर, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंदादा देशमुख, नंतर आमचे मित्र योगेशजी करंका, आपल्या माध्यमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नानकर मॅडम, SB सराफच्या मुख्याध्यापिका शबनम मॅडम, आणि हा कार्यक्रम ज्याने घडून आणला त्या कार्यक्रमाचे श्रेय जाते ते त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत दायमा सर. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचं एकच ध्येय आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चुणचुणीत कसे होतील म्हणून त्यांच्या पुढे संस्था नेहमी आदर्श व्यक्तिमत्व ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाचा हेवा वाटावा. आपल्या विद्यालयात, आपल्या महाविद्यालयात, माध्यमिक विद्यालयात आतापर्यंत जे जे प्रमुख अतिथी आले ते शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज तुमच्या समोर कबाडी साहेब बसलेले, ड्रेसवर बसलेले, तुमच्यापैकी बऱ्याच मुला मुलींना हेवा वाटत असेल. आपल्याकडे कॉलेजला नेरकर मॅडम आल्या होत्या, त्या पण ड्रेसवर आल्या होत्या. नंतर आरेफो मॅडम आल्या होत्या, त्या पण ड्रेसवर आल्या होत्या. आपले प्रांत साहेब आले होते, मध्ये आलेले होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आलेल्या अधिकाऱ्यांचा हेवा वाटावा आणि आपण पण आपल्या भावी जीवनामध्ये असं काहीतरी व्हावा, असं काहीतरी बनावं अशी जिद्द तुमच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून हा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचे व्हिडिओ बदलत्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा बदललं पाहिजे. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो, कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण तुमच्या पालकांना आठवत असेल. पूर्वी ताई दादा अगोदर लाईफबॉय साबण होता, बरोबर? लाईफबॉय साबण ओव्हर डोबर होता, लाल रंगाचा होता, ठोकळा होता. आपण त्याच्याने आरामात आंघोळ करायचो. परंतु कालांतराने लक्स आला, लक्सची जाहिरात कोणत्या तरी हिरोईनने केली, तिचं आकर्षण आपल्याला सगळ्यांना झालं. तो लाईफबॉय जरा बाजूला गेला आणि नंतर वर्षातून फक्त एकच वेळेस येतो. तो साबण कोणता सांगताय का मुलांना? सांगताय? मी नाही सांगत, तुम्ही सांगा मला. वर्षातून फक्त दिवाळीला जाईल. स्टँड अप यू कोणता? नाही मोती साबण. उठा जागे व्हा, दिवाळी आली, मोती साबणे स्नान करा. आता मोती साबणाकडे आपण म्हणजे विद्यार्थी सुद्धा साबणांसारखं आपलं आयुष्य, आपलं ध्येय बदलत राहावं आणि भावी जीवनामध्ये अतिशय चांगलं ध्येय तुम्ही गाठावं अशी आमची सर्वांची सदिच्छा तुमच्याकडे असते. विद्यार्थी मित्रांनो, शाळेतील कर्मचारी, शाळेतील पदाधिकारी नेहमी तुम्हाला चांगल्या संध्या उपलब्ध करून देत असतं आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संधी शोधायची असते. जी संधी मिळाली ती प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करायचं असतं. जर तुम्ही संधीचं सोनं केलं, निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कबाडी साहेबांसारखे ड्रेस घातल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. आणि अजून विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये पालकांमध्ये बरंच परिवर्तन झालेलं आहे, आईंमध्ये बरंच परिवर्तन झालेलं आहे. आमच्या काळामध्ये आम्ही लहान असताना आम्ही जर रडायला लागलो, आई आम्हाला उराशी घ्यायची आणि आईच्या हृदयाचा स्पर्श झाला म्हणजे आमचं रडणं शांत व्हायचं. आजच्या आया काय करतात? विद्यार्थी रडायला लागला, आपली पर्स उघडतात आणि मोबाईल देतात, विद्यार्थी शांत होतो. म्हणजे आईची जागा मोबाईलने घेतली. आयांनो जागरूक राहा. आपल्या हॉलमध्ये पालक बसतात, आई बसते, विद्यार्थी बसतात, परंतु एकमेकाशी संवाद साधायचं जमत नाही. तुमच्याशी संवाद कोण साधतं? ती निर्जीवी वस्तू व तुमच्या घरामध्ये लावलेला टीव्ही संवाद साधतो.
म्हणजे आजची आईची जागा टीव्हीने घेतली, वडिलांची जागा टीव्हीने घेतली, मुलांनी कोणाकडे बघायचं. म्हणून माझी विनंती आहे प्रत्येक आई वडिलांना, मुलगा जर घरी आला तर त्या मुलगाला तुम्ही जाणीवपूर्वक विचारा. समजा आपल्याला त्याच्यातलं ज्ञान जरी नसलं, नुसती विद्यार्थ्याची वही उघडा, आज कोणत्या मॅडमने काय शिकवलं, आज कोणत्या विद्यार्थ्याने काय शिकवलं विचारा. विद्यार्थ्याला धाक बसेल, चोख बसेल, तो म्हणेल माझी आई, माझी मम्मी माझी वही बघते, माझे पप्पा माझी वही बघतात. म्हणून ते कदाचित शिक्षकांना सुद्धा सांगतील माझी वही घरी बघितली जाते, म्हणून शिक्षक सुद्धा वही तपासायचं काम करतील. आजकालच्या वया दोन प्रकारच्या वया असतात विद्यार्थ्यांकडे, एक क्लासवर्कची, एक होमवर्कची. होमवर्कची वही अतिशय छान सुरेख लिहिली जाते कारण ती तपासली जाते, पण क्लासवर्कची जर वही पाहिली शक्यतो पुढचं पान न पाहता मागचं पान पहा. मुलींची जर मागचे पान पाहिले तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रे असतात, काही किरखडलेले असतात. आणि मुलांची जर वही पाहिली त्या वहीमध्ये वेगवेगळं काहीतरी लिहिलेलं असतं, चिरकटलेलं असतं. अशा वया विद्यार्थ्यांच्या असतात. म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांवर याच वयामध्ये जर संस्कार केले निश्चितच तुमचे मुलं चांगलं घडण्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला खूप बोलायचं होतं पण आपला मोठा पुढचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला अजून 1 तास लागणार आहे. म्हणून मी माझा 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाशी झेप राहावी, यशाची पताका फडकत राहावी, पाठीवरती सदा तुमच्या कौतुकाची थाप असावी. क्षण हा कौतुकाचा, सोहळा आनंदाचा. तुम्ही ज्या बक्षिसांची आतुरतेने वाट पाहत आहात त्याकडे आता आपण वळूया. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. तेव्हा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांनी प्रत्येकी 5-5 बक्षीस विद्यार्थ्यांना द्यावी अशी मी विनंती करेन. सर्वप्रथम मी जितेंद्र सोनवणे इयत्ता 2री हा प्रथम आलेला आहे आणि त्याच्या बक्षिसाचं स्वरूप आहे स्केटिंग सायकल. यानंतर गणेश योगेश पाटील हा विद्या आलेला आहे. त्याचं बक्षिसाचं स्वरूप आहे LED टेबल लॅम्प. विद्यार्थ्यांसोबत पालक इयत्ता 6वी गणेश योगेश पाटील विद्या आलेला आहे. त्याचं बक्षिसाचं स्वरूप आहे LED टेबल लॅम्प. त्याचे पालक आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर त्यांनी पण यावे. यानंतर सोनभूषण चौधरी यांचे नीना ज्ञानेश्वर पवार. नीना ज्ञानेश्वर पवार. प्रांजली प्रवीण चौधरी इयत्ता 6वी. ज्या विद्यार्थ्याचं नाव इकडे अनाऊन्स केलं जाईल त्यानंतर लगेच त्याच्या पालकांनी देखील व्यासपीठाकडे त्याच्यासोबत बक्षीस स्वीकारण्यासाठी यावे अशी पालकांना विनंती आहे.
यानंतर पुढचे बक्षीस वाटप आवारणी करावे अशी मी आर.सी. पाटील आव्हाडला विनंती करते. विभूती विनोद जाधव इयत्ता ट्रॉफी फिरवून घेते. विभूती विनोद जाधव इयत्ता 4थी पालक आलेले तात्काळ व्यासपीठाकडे यावे. हां समोर. पुढील विद्यार्थिनी आहे स्पृहा श्यामकांत सोनवणे इयत्ता 3री ब. पुढील विद्यार्थी आहे भूमी दीपक गायकवाड इयत्ता 2री. भूमी दीपक गायकवाड इयत्ता 2री. आहे बघा बघा. राज्य पातळीवर झालेल्या रंगोत्सव या स्पर्धेत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर यश मिळवले. तसेच राज्य पातळीवर देखील विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी झाले. त्यात आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल आपल्या शाळेचा गौरव सन्मान चिन्ह देऊन आयोजकांनी केलेला आहे. तरी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे सर्वच बाबतीत सहकार्य करणारे आपल्या शाळेचे चेअरमन आमच्या शाळेचे चेअरमन आदरणीय श्री भोजराज भाऊ कुंशी यांना आम्ही सर्व विनंती करतो की त्यांनी त्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करून आम्हा सर्वांना उपकृत करावे. पवारी साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते भाऊंना हा सन्मान द्यावा. चित्रकला विषय उच्च शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असून शाळेत याविषयी उभारणी करणारा शिक्षक महत्त्वाचा असतो. जसं निसर्गात रंग नसतील तर सर्व बेरंग होईल. म्हणूनच मुलांच्या शिक्षणात रंग भरणारा कला शिक्षक देखील शाळेत आवश्यक आहे. या उक्तीनुसार काम करणारे आपल्या शाळेतील कला शिक्षक श्री योगेश पटावदे सर यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावे. मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कबाडी साहेबांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी देऊन कोठावदे सरांचा सत्कार करावा, सन्मान करावा. यानंतर प्राथमिक एच.एस. पटेल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री सुनील पाटील सरांचं स्वागत मुख्याध्यापकांनी दायमा सरांनी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत आपल्या विद्यालयातील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात पुढील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. रुद्र गणेश लाड याला कबाडी साहेबांनी बक्षीस वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करते. भूमिका विश्वजित बाबू विद्यार्थी. भूमिकाच्या पालकांनी पुढे यायचं आहे. भूमिका विश्वजित बाबू. यानंतर गौरव चंद्रकांत पाटील.
गौरव चंद्रकांत पाटील, आधार सोशल ट्रस्ट धायरी पुणे या संस्थेमार्फत आपल्या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती दीपाली पाटील मॅडम यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. या सन्मान चिन्हाचे आजच्या कार्यक्रमाचे सुरेश भाऊ स्वार यांना मी विनंती करते की त्यांनी दीपाली पाटील मॅडमांना गौरव चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. पुढील बक्षीस नानाभाऊ कुमार यांना मी विनंती करते त्यांनी द्यावे. रितेश ललित देशमुख इयत्ता 8वी. यामिनी शिवाजी भोसले. मृणाल वीरेंद्र पवार. यामिनी भोसले यानंतर मृणाली तयारायचं. मृणाल वीरेंद्र पवार इयत्ता 7वी. माझ्या कम्प्युटरला प्रॉब्लेम आला. यश शाली पवार. यश यानंतर अनुषा अहिरे. अनुषा संगीत अहिरे. मी यानंतर अमृतकर आपणना विनंती करते की त्यांनी यापुढील बक्षीस द्यावे. स्वरा महेश देशमुख इयत्ता 6वी. तिच्या पालकांनी पण यायचे समोर. स्वरा महेश देशमुख. याचिका प्रदीप पाटील. यानंतर आर्यन गढवी त्यांनी तयार व्हायचे. इकडे बघ इकडे. आर्यन भानुदास गढवी. पिया म्हणजे कॅमेरा इकडे पकडतो ना. हां इकडे बघ का. यानंतर मी माननीय श्री सुरेश भाऊंना विनंती करते की पुढचे बक्षीस त्यांनी द्यावे. 5वी अ. तिच्यासोबत पालक आले असतील तर त्यांनी जास्त द्यावं लागेल. गौरीच्या पालकांनी जास्त द्यावं यायचं. शेजारी बघा. पुढचा विद्यार्थी काव्या उज्ज्वल पाटील. तिचे पालक आले असतील तर त्यांनी पण जास्त द्यावे. काव्या उज्ज्वल पाटील. बॅनर येत आहे. हां हर्षाली किरण पाटील. त्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यांनी तयार व्हायचे. दीदी दीदी दीदी. यानंतर हर्षाली किरण पाटील. या इकडून मॅम. यानंतर
वेदिका नितीन निकम, वेदिका हे बघ इकडे बघ. यानंतर माननीय श्री निलेशभाऊ छोडे यांना विनंती करते की त्यांनी पुढचे बक्षीस सादर करायचे आहे. हंसिका गुलाबचंद कुमावत, तिच्या पालकांनी देखील यायचे. हंसिका गुलाबचंद कुमावत. यानंतर मनस्विनी तयार व्हायचे. मनस्वी निळकंठ पाटील. मनस्वी निळकंठ पाटील. रियांश पंकज बागुल, त्याचे पालक आले असतील तर त्यांनी यायचे व्यासपीठाकडे. यानंतर उत्तरा संदीप पवार. यानंतर उत्तरा संदीप पवार. प्रथमेश रवींद्र मुंडे. प्रथमेश रवींद्र मुंडे. यानंतर मान्य श्री योगेश भाऊ करंगा यांना मी विनंती करते की त्यांनी पुढचे बक्षीस सादर करायचे आहे. हितेश किरण पाटील. हितेश किरण पाटील. ये इकडे. हो सर काय यानंतर जान्हवी जामलसिंग सोळंकी दुसरी. चल ये इकडे. जान्हवी जामलसिंग सोळंकी. पुढचे आहे ऋषिकेश कमलेश चौधरी. ऋषिकेश कमलेश चौधरी. त्याचे पालक आले असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. बिल्ला हे झालाय. बिल्ला बिल्ला त्यांचा. हां भाऊ भाऊ. ऋषिकेश कमलेश चौधरी. या इकडून. यानंतर दिव्यांश पंडितनाथ कराडे. यानंतर दिव्यांश पंढरीनाथ कराडे. नाही ना. यानंतर मी हे सगळे विद्यार्थी उत्कृष्ट आलेले आहेत. हां समोर. 2024-25 वार्षिक परीक्षेतील सगळे गुणवंत विद्यार्थी आहेत. यानंतर मी माननीय श्री रवींद्र राजपूत सरांना विनंती करते की त्यांनी पुढचे बक्षीस आमच्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. श्रेया नितीन देशमुख. पालक आले व्यासपीठाकडे यायचं आहे. सन 2024-25 वार्षिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आहेत हे. यानंतर पुढचे बक्षीस माननीय श्री रवींद्र राजपूत सरांनी कला दर्शन करायला विनंती करतात. श्रावणी भागवत पाटील. श्रावणी भागवत पाटील. एक मिनिट. पालक आले. दिशा मनोज महेर. दिशा मनोज महेर. हां विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. रेणुका भूषण पाटील. पुढची विद्यार्थिनी असं आहे का. रेणुका भूषण पाटील. यानंतर यज्ञा अनुभव कानकर. पालकांनी देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. यज्ञा अनुभव कानकर. यानंतर रोहित निलेश जगताप. यज्ञा अनुभव कानकर. पुढचा विद्यार्थी आहे रोहित निलेश जगताप.
पालक प्राची हरिवंशी इकडनं. पुढची विद्यार्थी. हां यानंतर देव राजेंद्र सोमवंशी ज्युनियर केजी. देव राजेंद्र सोमवंशी. यानंतर मी काटे सरांना विनंती करते की त्यांनी पुढचे बक्षीस वाटप करावे. नकुल भाऊसाहेब वाघ इयत्ता 7वी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी आहेत. नकुल भाऊसाहेब वाघ इयत्ता 7वी ब. करावे ती विनंती. स्नेहल विनोद राठोड 8वी ब. एकलव्य ज्ञानवर्धिनी बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे घेण्यात आलेली सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा या परीक्षेत विवेक देवीसिंग पावरा याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले आहे. विवेक पावरा इयत्ता 8वी. वैभव प्रवीण पवार इयत्ता 7वी द्वितीय क्रमांक. कळंत्री टॅलेंट सर्च एक्झाम 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक रितेश ललित देशमुख इयत्ता 8वी. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आहे. अनेश्वर प्रशांत शेलार 7वी ब. स्वरा महेश देशमुख 6वी अ. यानंतर मी सुनील पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करावे. एबी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे मॅडम 4थी अ. युगंधरा वीरेंद्र सिंग पवार इयत्ता 3री ब. युगंधरा वीरेंद्र सिंग पवार. नितेश किरण पाटील 2री ब. यानंतर मी नानकर मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करावे. नितेश किरण पाटील 2री ब. KTSC परीक्षा ही फक्त आपल्या KTSC विद्यालयाचे एक विशेष आहे. इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सराव व्हावा, स्कॉलरशिप नवोदय ITSC या परीक्षांना विद्यार्थ्यांनी तयारीत उतरावे यासाठी कळंत्री टॅलेंट सर्च एक्झाम ही परीक्षा घेतली जाते. अनुश्री शीतल क्षीरसागर इयत्ता 1ली. पालक आले असतील तर व्यासपीठाकडे यायचं आहे. अनुश्री शीतल क्षीरसागर. भूमिका गणेश पाटील इयत्ता 1ली. भूमिका गणेश पाटील. पालक आले असतील तर व्यासपीठाकडे यावे. पालक रक्षित गणेश देशमुख 1ली ब. रक्षित गणेश देशमुख. यशस्वी संदीप चव्हाण 1ली इयत्ता 1ली. नीरव धनलाल
चौधरी इयत्ता पहिली. यानंतर मी सुनील पाटील सरांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस आपल्या शुभ हस्ते द्यावे. नीरव धनलाल चौधरी. श्रेया नितीन देशमुख इयत्ता पहिली. साई आणि जाधव द्वितीय क्रमांक इयत्ता 8वी. अनुषा संदीप अहिरे इयत्ता 7वी. यानंतर पुढील बक्षीस वाटपासाठी मी शबनम शेख मॅडम यांना विनंती करते की आपण ते बक्षीस वाटप करावे. आहे ना. अनुषा संदीप अहिरे इयत्ता 7वी. आराध्य मनीष मगर 6वी. पालकांनी देखील व्यासपीठाकडे यायचे आहे. पुढील विद्यार्थी जिज्ञासा जगदीश लोदे इयत्ता 5वी. गौरी महेश देशमुख. गौरी महेश देशमुख. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी SR कळंत्री विद्यालयाचे चेअरमन माननीय श्री भोजराजचे कुलश्री भाऊंना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करावे. काव्या मनोज कोतवाल. कार्तिकी रवींद्र पाटील इयत्ता 3री. अवधूत प्रशांत शेलार इयत्ता 2री ब. भाग्येश राजेंद्र चव्हाण. तयार व्हायचं आहे फक्त. अवधूत प्रशांत शेलार. भाग्येश राजेंद्र चव्हाण. धीरज तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावलेले आहे. धीरज सुभाष पाटील इयत्ता 8वी. एश शालिक पगार इयत्ता 7वी ब. एश शालिक पगार. याचिका प्रदीप पाटील 6वी ब. पालक आलेले असतील तर वैभवचे पालक आलेले असतील तर व्यासपीठाकडे यावे. याचिकाचे पालकही असतील तर त्यांनी देखील व्यासपीठाकडे यायचे आहे. त्यानंतर मी SR कळंत्री विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रमोद दायमा सरांना विनंती करते की आपण आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करावे. श्रावणी नितीन देशमुख
इयत्ता 5वी. KTSC या परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवलेले हे विद्यार्थी आहेत. काव्या उज्ज्वल पाटील इयत्ता 4वी. काव्या उज्ज्वल पाटील इयत्ता 4वी. यानंतर प्रांजल रवींद्र पाटील इयत्ता 3री. प्रांजलचे पालक आलेले असतील तर तात्काळ व्यासपीठाकडे यायचं आहे. तिथं आहे ना हे सेल सेल आहेत हां आणि आजच्या या बक्षीस वितरण समारंभाचे शेवटचे बक्षीस जान्हवी जालमसिंग सोळंकी. इकडे समोर बघा. जान्हवी जालमसिंग सोळंकी. धन्यवाद सर. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब RC पाटील सर यांनी आपला अमूल्य वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आबांचे आभार मानते. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी कबाडी साहेबांनी देखील आपला अमूल्य वेळ काढून आपल्या कार्यक्रमात दिला त्याबद्दल कबाडी साहेबांचे आभार. मिलिंद दादा देशमुख चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सिनियर अँड ज्युनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय श्री भाऊसाहेब शिरोईजी स्वार. त्याचप्रमाणे मुरा अमृतकर आबा, योगेश भाऊ करंकार, SB सराफ इंग्लिश मीडियमचे चेअरमन निलेश भाऊ छोरिया, रवींद्रजी राजपूत सर. त्याचप्रमाणे कर्मचारी प्रतिनिधी अजय काटे सर, विश्वस्त मंडळातील मुरा अमृतकर आबा, योगेश भाऊ करंकार सर, तसेच मुख्याध्यापक HS पटेल शाळेचे मुख्याध्यापक नानकर मॅडम, सुनील पाटील सर, सुलोचना इंगळे मॅडम, शेख मॅडम, त्याचप्रमाणे माननीय नानाभाऊ कुमावत या सर्व तसेच चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय विश्वस्त पदाधिकारी संचालक मंडळ यांचेही आभार मानते. शाळेचे चेअरमन भोजराजी मुंशी भाऊ, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद दामा सर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गाने देखील आजच्या या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली त्याबद्दल पालकांचेही आभार. श्रीमती मृदुला मेहता हॉल आज आम्हाला या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी कॉलेज कमिटीचे आभार मानते. शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने राष्ट्रगीत यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवर